Hi friends, let us start our fourth video of this chapter, that is current electricity, section 1, class 9. So far we have started what is the introductory part of this chapter, that is current electricity. We have seen what is the potential difference, we have seen how the electric current can pass through an electric circuit. Also we have seen what is the resistance, then the resistance law which is concerning with Ohm's law, and so on. In the last video, we were discussing about the concept resistivity. Today, we will start from that point. Resistivity, याला आपण मराठीमध्ये रोधकता असं म्हणतो. What is this? It is a tendency to retard or to oppose the motion of electrons which are flowing in the electric circuit. एखाद्या वायर मधून पडणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या गतीला जो विरोध निर्माण होतो, जो अडथळा निर्माण होतो, त्याला रोधकता म्हणतात. प्रत्येक वाहकाची रोधकता निश्चित असते, ठरलेली असते. कधीपर्यंत ठरलेली असते? काल आपण जसा नियम बघितला, so far the physical state of the conductor remains constant, the resistivity is also constant. फिजिकल स्टेट म्हणजे त्याची लांबी कायम पाहिजे, रुंदी कायम पाहिजे, त्याचं तापमान कायम पाहिजे, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जर कायम असेल, त्याचं मटेरियल कायम असेल, तर तशा परिस्थितीत त्याची रेजिस्टिव्हिटी पण कायम असते. इट इज फिक्स्ड, इट इज अ फिजिकल क्वांटिटी. ही रेजिस्टिव्हिटी आणि एखाद्या वाहकाचा रेजिस्टन्स हा दोन गोष्टींवर प्रामुख्याने अवलंबून असतो. का आपण लिहिलं होतं, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. वाहकाची लांबी जेवढी अधिक तेवढा रोध अधिक. साधी गोष्ट आहे. तार जेवढी लांब असेल तेवढा त्यातला रेजिस्टन्स जास्त असेल. तार जेवढी कमी लांबीची असेल तेवढा त्याचा रेजिस्टन्स कमी असेल. जसं आपण 5 किलोमीटर अंतर प्रवास करणार असलो तर आपल्याला मिळणारे अडथळे, उंचवटे, खड्डे जेवढे असतील त्याच्यापेक्षा जास्त 10 किलोमीटर मध्ये सापडतील. हे कालही मी तुम्हाला सांगितलं. सो रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एखाद्या वाहकाचा काटछेद जर मोठा होत असेल तर त्याचा रेजिस्टन्स कमी होत जातो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, समजा एक छोटा पाईप आहे, तर या पाईप मधून पाणी वाहताना फार फोर्सनी वाहतं. फोर्सनी का? अडथळा खूप जास्त निर्माण होतो. पण समजा मी जर हा पाईप दुप्पट आकाराचा केला असता तर आता इट विल फ्लो फ्रीली. इट मीन्स द क्रॉस सेक्शनल एरिया इज इन्क्रीजिंग, द रेजिस्टन्स इंक्रीजेस. या दोन फॅक्टर वरून आपण लिहिलं होतं, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे चिन्ह काढायचं असेल तर आपण असं लिहितो, I इक्वल रो इंटिग्रल बाय A, where रो इज द रेजिस्टिव्हिटी, याला रोधकता म्हणतात. दिस रेजिस्टिव्हिटी इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. प्रत्येक धातूची रेजिस्टिव्हिटी वेगवेगळी असते. ज्याची रेजिस्टिव्हिटी जास्त तो कमी वाहक असतो, ज्याची रेजिस्टिव्हिटी कमी तो जादा वाहक असतो. उघड, ज्याची रेजिस्टिव्हिटी जास्त त्याचा रोध जास्त, तो इलेक्ट्रॉन कमी प्रमाणात पळवतो, त्याला इलेक्ट्रॉनला जास्त अडथळे निर्माण करता येतात, म्हणून तो कमी वाहक असतो. काही उदाहरण तुम्हाला दिली. तांबे, कॉपर 1.7 into 10 to the power -8 ohm meter is the resistivity of copper. नायट्रोम वायर 1.1 into 10 to the power -6 ohm meter ही जास्त आहे बघा याच्यापेक्षा. ऋण पॉवर आहे हा ऋण, त्यामुळे ही रोधकता जास्त आहे. ही तर खूपच जास्त आहे. डायमंड 1.6 into 10 to the power 13 to 10 to the power 18. म्हणजे तुम्हाला 3 उदाहरणांमध्ये लक्षात येईल. कॉपर चांगला वाहक आहे, तुलनेने नायट्रोम थोडा कमी वाहक आहे, डायमंड तर अजिबात नाही, कारण याच्यात रोधकता जास्त आहे. त्यामुळे रोधकता त्या वाहकाची वाहकता ठरवत असते. Now we will proceed further towards another concept, that is electric circuit. एखादा परिपथक म्हणजे काय? एखादं इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? काल मी तुम्हाला एक उदाहरणानुसार सांगितलं होतं. समजा जर आपल्याला एखादी लग्नपत्रिका आली, त्या लग्नपत्रिकेवर मंगल कार्यालयाचा समजा पत्ता द्यायचा असेल तर कधी कधी लग्नपत्रिकेच्या पाठीमागच्या बाजूला मंगल कार्यालय कुठे आहे यासाठी पूर्ण पत्ता हा आखून दिलेला असतो.
म्हणजे तुम्ही आमच्या चौकात आहात, चौकातून डाव्या कॉर्नरला वळा, डावीकडून वळलात की मग 3-4 रस्ते सोडले की एक मंदिर लागतं, मंदिर लागले की मग त्यानंतर 2-4 रस्ते सोडले की एक विहीर लागते, विहिरीच्या उजव्या बाजूला वळलात की तुम्हाला आणखी एखादी स्कूल लागते, स्कूलच्या बाजूला 2-4 झाडं लागतात, त्याच्यानंतर मग एखादं मंगल कार्य लागतं. लिहून दिलेलं असतं, काढून दिलेला असतो डायग्राम. काय उद्देश आहे त्या डायग्राम काढण्याचा? किंवा तुम्ही बरोबर तिथे पोहोचावं, जाताना तुम्हाला चिन्ह संकेत बरोबर दिसावे आणि तिथे तुम्हाला पोहोचता येईल. एवढं जसं तुम्ही प्रवास करत असाल, गाडी चालत असाल तर तुम्हाला रस्त्यावर भरपूर चिन्ह दिसतात. काही ठिकाणी पाठीवर असं चिन्ह असतं, याचा अर्थ आता रस्ता डावीकडे वळेल, सॉरी उजवीकडे वळेल. काही ठिकाणी चिन्ह असं असतं, याचा अर्थ आता रस्ता डावीकडे वळेल. काही ठिकाणी असं चिन्ह असतं, याचा अर्थ हा काय यू टर्न, बेंड टर्न आहे, गाडी अशी वळून परत पुढे जाईल. काही ठिकाणी असं चिन्ह असतं, याचा अर्थ काय अरुंद पूल आहे, वाहने चालवताना सावकाश चालवा, अरुंद पूल आहे. काही ठिकाणी एखादं असं चिन्ह असतं, याला आपण बिना फाटक रेल्वे लाईन असं म्हणतो, जिथे फाटक नाही असं रेल्वे लाईन आहे. अशी चिन्ह ड्रायव्हरला रस्त्यावरनं वाहन चालवताना मार्गदर्शन करतात आणि त्या चिन्हांच्या सहाय्याने तो व्यक्ती आपलं वाहन बरोबर नेतो. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनला पळण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचं आहे, कुठे कुठे जोडलं जाणार आहे, यासाठी काही चिन्ह संकेत असतात आणि त्यानुसार मग एक सर्किट डायग्राम काढलेलं असतं. मी परत एकदा सर्किट डायग्रामचा विचार करतो आणि मग तुम्हाला संकेत चिन्ह सांगतो. See here, this is a simple circuit diagram, electric circuit diagram, in which the electric current is passing. काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समजा इथून Q चार्ज निघतो, तो या वायर मध्ये येतो, मग या मीटर मध्ये मोजला जातो तो चार्ज, करंट मोजला जातो, मग तो या वायर मध्ये सरकतो, मग या रेझिस्टन्स मध्ये येतो, रेझिस्टन्स मधून मग या वायर मध्ये येतो, मग तिथून तो प्लग केला येतो, प्लग केच्या पुढच्या पॉइंट मधून निगेटिव्हला येतो, निगेटिव्ह मधून पूर्ण बॅटरी फिरतो आणि मग प्लसला येतो. This is the passage of electron and we are drawing a pictorial diagram for the movement of the charge. This pictorial diagram is known as what? Electric circuit. A voltmeter is connected in parallel to the resistance and according to the proper electrical circuit diagram, all the electrical appliances can be connected properly. हे सगळे व्यवस्थित जोडले जातात आणि मग तो प्रयोग व्यवस्थित होतो. समजा मी असं केलं, हा व्होल्टमीटर इथून काढला इथं जोडला, हा एमीटर इथून काढला इथं जोडला, तर हे सर्किट चुकतं. या सर्किट मध्ये जोडलेली उपकरणे चुकतात, ती नादुरुस्त होतात, करंट चुकीच्या पद्धतीने वाहतं, कदाचित त्याचा आग लागू शकते. फॉर दिस पर्पज इलेक्ट्रिक सर्किट शुड बी ड्रॉन प्रॉपरली, इट शुड बी करेक्ट. If the electric circuit diagram is correct, then by that electric circuit diagram you can connect all the electrical appliances properly. यासाठी तुम्हाला विज्ञानामध्ये काही चिन्ह दिलेली आहेत की ज्या चिन्हांचा तुम्हाला वापर करावा लागतो. इथे या बघा, सिम्बॉल्स फॉर ड्रॉइंग इलेक्ट्रिक सर्किट. अनेक प्रकारची संकेत चिन्ह आपण वापरतो. मी तुम्हाला काढून दाखवतो ही सिम्बॉल आपण कोणते वापरतो. कोणते सिम्बॉल दिले? इलेक्ट्रिक सेल जर जोडायचं असेल तुम्हाला परिपथात तर हे चिन्ह आहे. मोठी रेष म्हणजे प्लस चिन्ह, छोटी रेष म्हणजे मायनस चिन्ह. एकापेक्षा अधिक सेल जोडायच्या म्हणजे समजा बॅटरी जोडायची तुम्हाला, तर बॅटरीसाठी हे चिन्ह आहे, प्लसला मायनस, मायनसला परत प्लस, प्लसला परत मायनस, मायनसला परत प्लस. इथे बघा 1 2 3 सेल जोडल्या, इट इज कॉल्ड एज बॅटरी. समजा तुम्हाला परिपथात एक टॅप के जोडायचा आहे, तर पहा टॅप के आहे, इट इज कॉल्ड एज टॅप की. स्विच चालू बंद करायचं स्विच, हे साधं प्लग के आहे, सॉरी इट इज कॉल्ड एज प्लग के. पण कधी बटन दाबलं तरच चालू होईल, सोडलं तर बंद होईल. उदाहरणार्थ घरात तुमच्या डोर बेल असते बघा, दॅट इज टॅप के. ही टॅप के पाशी आहे, दिस इज टॅप के. जेवढा दाबून ठेवाल तेवढा ती चालू राहते, सोडून दिला की बंद होते, इट इज टॅप के. जर समजा तुम्हाला परिपथात रेझिस्टन्स जोडायचा आहे, यू कॅन कनेक्ट इन दिस वे, दिस इज कॉल्ड एज रेझिस्टन्स किंवा रेझिस्टर. जर तुम्हाला बदलणारा रेझिस्टन्स जोडायचा आहे तर तुम्ही असं जोडू शकता, सी हियर, दिस इज चेंजिंग रेझिस्टर, दिस इज चेंजिंग रेझिस्टर.
हा परिपथ आहे. या परिपथाची उपकरणे तुम्हाला जोडता येतात. समजा तुम्हाला परिपथात अॅमीटर जोडायचा आहे, यू कॅन कनेक्ट दिस सिम्बॉल. दिस इज ए, दॅट इज अॅमीटर, यू कॅन कनेक्ट इट. समजा तुम्हाला व्होल्टमीटर जोडायचा आहे, हा अॅमीटर झाला. समजा तुम्हाला व्होल्टमीटर जोडायचा आहे, यू कॅन कनेक्ट इन दिस वे. दिस इज व्होल्टमीटर. These are the symbols. These symbols can be used for various electrical appliances which are to be connected in the electrical circuit. काही ठिकाणी वायर जंप करून जाणारी असते. समजा ही सरळ जाणारी वायर आहे, त्या वायरला क्रॉस होऊन जाणारी वायर असते, तर ते असं काढता येतं. इट इज कॉल्ड एज क्रॉसिंग. So these are some symbols which can be used for drawing an electric circuit. एखादा विद्युत परिपथ काढण्यापूर्वी त्या परिपथात कोणती गोष्ट कोणत्या चिन्हाने दर्शवायची, ही चिन्ह आहे. याला आपण काय म्हणतो, सिम्बॉल्स फॉर ड्रॉइंग द इलेक्ट्रिक सर्किट. ही चिन्ह बघा इथे वापरली. या आकृतीमधून तर लक्षात येईल, व्होल्टमीटर ते काढलाय, इथे अॅमीटर काढलाय, रेझिस्टन्स काढलाय, के काढलाय, बॅटरी काढली. दे शुड बी इन अ प्रॉपर सिक्वेन्स. Then that is called as an electric circuit. And by using that electrical circuit, someone can perform the electrical diagram as well as electrical experiment. एखादा विद्युत प्रयोग आपल्याला करायचा असेल तर त्या विद्युत प्रयोगासंबंधात तुम्हाला हे सगळे सिम्बॉल्स वापरावे लागतात. आणि हे सगळे सिम्बॉल वापरून सर्किट डायग्राम काढायचा. सर्किट डायग्राम काढल्यानंतर जोडणी करायची. जोडणी करण्यापूर्वी सर्किट डायग्राम काढणं मस्ट आहे. जर ते नसेल, जर तुम्ही इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम काढलेला नसेल तर तुमचा विद्युत प्रयोग चुकू शकतो. चुकीच्या मार्गाने विद्युत धारा जाऊ शकते, अप्लायन्सेस जळू शकतात, खराब होऊ शकतात. फॉर दिस पर्पज यू शुड नो व्हॉट आर द सिम्बॉल्स विच आर नेसेसरी फॉर ड्रॉइंग एन इलेक्ट्रिक सर्किट. आता थोडं पुढे सरकूया. आता आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम जर काढायचा असेल तर तो आपण या चिन्हाच्या सहाय्याने काढतो आणि मग त्या संपूर्ण परिपथामध्ये सगळ्या गोष्टी जोडतो. जोडणार कशाने? वायरच्या सहाय्याने. हे पहा, हे सगळे वायर आहेत. सर्किट डायग्राम मध्ये सगळ्या वायर आहेत एकमेकांना जोडण्यासाठी. मग वायर कशाच्या असतात? साध्या कापसाच्या दोऱ्या चालतील का? आंबाड्याच्या सोला किंवा वायर बनवलेल्या चालतील का? प्लास्टिकच्या तारा चालतील का? नाही. इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये आपल्याला विद्युत धारा वाहून नेणाऱ्याच तारा वापराव्या लागतात. त्यांना काय म्हणतो आपण? कंडक्टर्स. व्हॉट आर कंडक्टर्स? द मटेरियल विच कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट. आपण दोघांमध्ये फरक शिकणार आहोत, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. खूप महत्वाचा भाग आहे. व्हॉट आर कंडक्टर्स अँड व्हॉट आर इन्सुलेटर्स? हे कंडक्टर्सचे 3 पॉइंट लिहून ठेवले. आपण बघूया, आणखी हे मुद्दे बघणार आहोत. एक बघू आपण. What are conductors? The material which has low resistance. ज्यांच्यामधून विद्युतधारा वाहताना कमीत कमी अडथळा होतो अशांना आपण गुड कंडक्टर्स, चांगले कंडक्टर्स, which can conduct the electric current. The material which has a very low resistance are called as good conductor. या उलट इन्सुलेटर कोणाला म्हणावं? The material which has high resistance. The materials which have high resistance are called as what? Insulators. म्हणजे ज्यांचा रोध जास्त आहे, ज्यांच्यामधून विद्युतधारा प्रवाहित होताना अडथळा जास्त निर्माण होतो, त्यांना आपण काय म्हणतो? इन्सुलेटर्स. उदाहरण बघणार आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कंडक्टर्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, मोबाईल इलेक्ट्रॉन्स. चॅप्टरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं विद्युतधारा कोण प्रवाहित करू शकतं? ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन फ्री असतात, मोबाईल असतात, ते त्या कंडक्टरमध्ये इकडे तिकडे फिरू शकतात, तेवढी त्यांना मुभा असते. आणि हु आर दोज? मेटल्स. निसर्गानं मेटल्सला हे वरदान दिलेलं आहे की त्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन फ्री आहेत, मोबाईल आहेत. सो दे कॅन वॉन्डर हिअर अँड देअर. दॅट्स व्हाय द कंडक्टर्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. इकडे इन्सुलेटर डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स, does not have free electrons. यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या नसते, मुक्त इलेक्ट्रॉन यांच्याकडे नसतात. तीसरा मुद्दा, they can conduct electric current. Conductors can conduct electric current. Insulators cannot conduct
Insulators cannot conduct electric current. ते विद्युतधारा प्रवाहित करू शकत नाही. ते cannot conduct electric current. आणि चौथा सोपा मुद्दा आपण उदाहरण घेऊया सरळ. कंडक्टरची उदाहरण कोणते? जवळपास सगळे मेटल्स. कॉपर, ऑरियम, सिल्वर, प्लॅटिनम, लेड, आयर्न, एव्हरीथिंग. प्रत्येकाची कंडक्टिव्हिटी वेगवेगळी आहे. सोने उत्तम कंडक्टर आहे, चांदी त्याच्यापेक्षा थोडा कमी कंडक्टर आहे, कॉपर त्याच्यापेक्षा थोडा कमी कंडक्टर आहे. कशावरून? इट डिपेंड्स अपॉन द रेजिस्टन्स. कुणाचा रेजिस्टन्स किती आहे, कुणाची रेजिस्टिव्हिटी किती आहे. मेटल्स गुड कंडक्टर असतात, त्यातही प्रत्येकाची कंडक्टिव्हिटी वेगवेगळी. याउलट नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स. नॉन मेटल्स, या नॉन मेटल मध्ये नॉन मेटल पदार्थ पण येतात, नॉन मेटल कंपाऊंड्स पण येतात. लाकूड, प्लास्टिक, काच, रबर, कपडे हे सगळे बॅड कंडक्टर आहेत, त्याला इन्सुलेटर म्हणायचं. किंवा फॉस्फरस, सल्फर वगैरे हे सगळे बॅड कंडक्टर. याचा सुद्धा काही चांगले कंडक्टर आहेत पण काही इन्सुलेटर मध्ये. अपवाद इथे एक्सेप्शन कोण आहे? एक्सेप्ट कार्बन हा मात्र गुड कंडक्टर आहे. कार्बनची रॉड विद्युतधारा वाहून नेतात. मेटल सगळे गुड कंडक्टर्स असतात. मेटल्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिक करंट. इव्हन मर्क्युरी, द्रवरूप पारा हा सुद्धा गुड कंडक्टर असतो. सो दीज आर द डिस्टिंग्विशिंग फॅक्टर्स बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला या चॅप्टर मध्ये पहिली सुरुवात करायची एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काल मी तुम्हाला सांगितलं होतं स्टेटमेंट. काय सांगितलं होतं? व्हेन करंट इन्क्रीजेस potential difference also increases. When current increases, potential difference also decrease, but the ratio remains constant. V by I is equal to R. काल मी तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं, आता मी फक्त त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहितो. V by I is equal to R. V म्हणजे potential difference, I म्हणजे current, R म्हणजे रोध. वाहकाचा रोध काय नसतो, वाहकाचा रेजिस्टन्स काय असतो. तुम्ही करंट वाढवला, विभवांतर वाढवा. तुम्ही करंट कमी केला, विभवांतर कमी. If the potential difference increases, the current also increases. If the potential difference decreases, the current also decreases. We have to prove it. आपल्याला हे सिद्ध करावं लागतं. हे सिद्ध करण्यासाठी परत एकदा आपण ह्या फिगरचा विचार करू. ओहमच्या रेजिस्टन्स साठी ही फिगर वापरू आपण, जास्त काही करायची गरज नाही. समजा आपण असं केलं, समजा मी एक टेबल बनवला. या टेबल मध्ये बघा मी काय काय लिहिलं. तुम्हाला अगदी सोपं समजावून लिहिलं. हे पहा, सिरियल नंबर, त्यानंतर करंट, करंट आय, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स V, त्याच्यानंतर R ची किंमत V बाय I, आणि मग ओहम्स लॉ सिद्ध होतो का हे आपल्याला बघायचं. अगदी 3 रेषी तुम्हाला घेऊन दाखवतो, 1, 2 आणि 3. समजा काय केलं सुरुवातीला, हे बघा हा रेजिस्टन्स आहे. या तारेला आपण विद्युतधारा वाढवणार आहोत. आपल्याला काय सिद्ध करायचंय? I वाढलं की V पण वाढतं. इथे V ची किंमत मोजली जाते, इथे I ची किंमत मोजली जाते. या उपकरणामध्ये किंवा या एक्सपेरिमेंट मध्ये बघा, a wire is connected here in the form of resistance. The potential difference will be measured by V. The current will be measured by ammeter, and you are increasing the current. समजा पहिला एक सेल जोडला, एकच सेल जोडला. समजा आपण असं करायचो की हे एक सेल समजा 2 एंपियर करंट पाठवतो. मी खूप सोपं करून सांगतो. समजा ही एक सेल 2 एंपियर करंट पाठवतो. तेव्हा समजा हा पोटेन्शियल डिफरन्स समजा हा 2 व्होल्ट एवढं आपल्याला काय दाखवतं? पोटेन्शियल डिफरन्स दाखवतो. जस्ट आय एम गिव्हिंग सम एक्झाम्पल. तर मग आता R ची किंमत किती येईल? R इक्वल टू 2/2, इट इज इक्वल टू 1 ओहम. सोपं करून सांगतो मी तुम्हाला. आता मी काय केलं, समजा या सेलला आणखी एक सेल जोडला, 1 2 सेल, 2 सेल जर केल्या, आता काय होईल? करंट दुप्पट होईल. सपोज इट इज 4 एंपियर. आता जर करंट 4 एंपियर झालं, तुम्हाला असं लक्षात येईल आता पोटेन्शियल डिफरन्स 4 व्होल्ट होतो.
What does it indicate? As you are increasing the current, the potential difference increases. परत एकदा R ची व्हॅल्यू किती मिळेल इथे? R = 4/4, it is equal to 1 ohm. मी फक्त तुम्हाला समजावं म्हणून सोपं उदाहरण सांगतो. समजा मी आता असं केलं, एकाच्या ऐवजी आता 3 सेल जोडल्या. 1 2 3. आता 1 2 3 सेल जोडल्या, किती करंट होईल? सपोज 6 अँपिअर. आता तुमच्या असं लक्षात येईल, the potential difference is 6 volt. Then once again, the R value will be 6/6. It is equal to 1 ohm. What does it indicate? It is indicating that in each case, the resistance is remaining constant. या प्रत्येक केस मध्ये रेजिस्टन्स कॉन्स्टंट राहतोय. It is verifying the Ohm's law. Ohm's law is verified. In this way, you can verify the Ohm's law by using that electrical circuit. By increasing the current, you can increase the potential difference, or by increasing the potential difference, you can increase the current, but the resistance will remain constant. कधीपर्यंत? So far, the physical state of the conductor is remaining constant. जोपर्यंत हा कायम आहे, त्याची लांबी कायम आहे, रुंदी कायम आहे, उंची कायम आहे, त्याचं मटेरियल कायम आहे, तोपर्यंत याचा रोध देखील कायम आहे. This is called as experimental verification of Ohm's law. Okay, we'll stop.